टोमणा वाटतोय तुला? हेच तर तुझ्या डोक्यात आहे ना दक्ष? मला विचारशील तर मला या गोष्टी ना आधी कधी पटल्या ना आता पटतायत. हे तुझं रूप माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला आत्तापर्यंत फक्त तो प्रेमळ आणि मस्तीखोर दक्ष माहीत होता. अनफॉर्च्युनेटली तो तू नाही आहेस. ते सगळं आता पुढे. मी तुझ्यामुळे गेले 3 वर्ष या मूर्खांच्या मागे फिरून कंटाळलोय. होप सो यापुढे तू तेवढी काळजी तरी घेशील, कार्तिक तिरकसपणे म्हणाला. तू नीट बोलायचंच नाही असं ठरवलंयस का? तसं नाही आहे दक्ष, पण नितीनची नजर कशी आहे ते तुलाही माहिती आहे आणि मलाही. आधीचं ठीक होतं, पण आता दीक्षा तुझी बायको आहे. तुझा रिव्हेंज वगैरे सगळं ठीक आहे, पण तिच्या कॅरेक्टरवर कोणीही बोट दाखवलेलं मला चालणार नाही, कार्तिक कठोरपणे म्हणाला. एक विचारू? विचार. तू तिची एवढी काळजी का करतोस? ज्या मुलीनं आपल्यासोबत एवढं काही केलं तिचा इतका कळवळा का, कार्तिक? कारण त्याच मुलीनं कधी काळी माझा जीव वाचवला होता आणि तिचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आय होप तुझ्या मनात बाकी कसली शंका नाही आहे माझ्याविषयी. कम ऑन कार्तिक, असं काही नाही आहे माझ्या मनात. बरं चल तू हो पुढे, आम्ही येतो. कार्तिक दक्षचा निरोप घेऊन गाडीत बसला आणि निघून गेला. दीक्षा आवरून बाहेर निघून आली. दक्ष गाडीला टेकून तिची वाट पाहत होता. त्याची नजर तिच्या येण्याकडे लागली होती. इतक्यात समोरून ती येताना दिसली. स्काय ब्लू कलरची सिल्कची साडी, डिझायनर ब्लाऊज, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या, हातावर सजलेली लाल चुटूक मेहंदी. दक्ष क्षणभर तिच्यात हरवून गेला. ती त्याच्या समोर उभी राहिली. दक्ष, तिनं त्याला हाक मारली. माय लुकिंग ब्युटिफुल बायको. दक्षने अलगद तिचा हात ओढून तिला मिठीत घेतलं. दक्ष, काय करतोयस? सोड मला. दीक्षा त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागली तसं त्यानं अजून जवळ घेतलं. किती ती धडपड बायको. एवढं सुंदर तयार व्हायची खरंच गरज आहे का काही? ओ हो, हाऊ स्टुपिड ऑफ मी. नितीन आलाय ना इथे. मी तर विसरलोच होतो. माझी बायको माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी तयार झाली आहे. ते दक्ष कुत्सित हसत म्हणाला. काय बरळतोयस तू दक्ष? अक्कल आहे का तुला? सोड मला. दीक्षा त्याला दूर सारत म्हणाली. नाही सोडणार. काय करशील? आरडाओरडा करशील? कर ना, बिनधास्त कर. आणि मग सगळे जमले ना की सांग हा, माझा नवरा रोमांस करत होता म्हणून मी ओरडले. दक्ष कुचकट हसत म्हणाला. तुला मी इतकी मूर्ख वाटले का दक्ष, हे असलं काहीतरी चाइल्डिश वागायला? गैरसमज आहे तुझा. ती चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली. तिचा राग पाहून त्याला हसू यायला लागलं. त्यानं गाडीचा दरवाजा उघडून तिला गाडीत ढकललं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तू ना खरंच टीटी आहेस, दुष्ट दक्ष, दीक्षा फनकारून म्हणाली. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट बायको, दक्ष खोटं खोटं हसत म्हणाला. त्यानं कार स्टार्ट केली. बराच वेळ झाला तो ड्राईव्ह करत होता. दोघेही गाडीत शांत बसून होते. ए बायको, मला ऑनेस्टली सांगा, तुला नितीनला पाहून काही फील होत नाही का गं? दक्ष मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. मला काय फील होतं काय नाही याचा विचार तू नाही केलास तरच चांगला आहे दक्ष. मी माझ्या फिलिंग्स सांभाळायला समर्थ आहे. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्यासमोर रडेन, आरडाओरडा करेन, तर तसं काहीही होणार नाही आहे. मला तसं काही वाटतच नाही दीक्षा, कारण मला माहिती आहे तू किती निर्लज्ज आहेस ते. तुला काय, एक नाही तर दुसरा, तुझ्याकडे काय ऑप्शन रेडीच असतील, दक्ष हसत म्हणाला. पण त्याचं बोलणं ऐकून मात्र दीक्षाचा संताप झाला. स्टॉप द कार, दीक्षा थंडपणे म्हणाली. व्हॉट? आय सेड स्टॉप द कार, दीक्षा परत एकदा म्हणाली. तसं दक्षने गाडी साईडला घेतली. बोला मॅडम, आता काय विचार आहे? दक्ष तिरकसपणे म्हणाला. पण तो बोलेपर्यंत ती गाडीतून खाली उतरली. तू जाऊ शकतोस, दीक्षा थंड नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा तो पटकन गाडीतून उतरून तिच्याजवळ आला. काय नाटक आहे हे? दक्ष चिडून म्हणाला. हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा ना दक्ष. काय नाटक लावलेस तू हे? रोज रोज असं टॉर्चर करण्यापेक्षा एकदाचं काय ते बोलून मोकळा का होत नाहीस तू?
आणि असा कितीसा ओळखतोस रे तू मला की माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट देतोयस तू? सतत नितीनचं नाव पुढे करून काय सिद्ध करायला बघतोस? मला किती त्रास होतोय ते? होतोय ना त्रास, पण तो दूर गेलाय म्हणून नाही, तर त्यानं माझा विश्वासघात केला म्हणून. आणखी एक गोष्ट, तू जर मला अबला वगैरे समजत असशील तर तो तुझा गोड गैरसमज आहे. तू काय खेळ खेळतोयस ते तर मी शोधूनच राहणार, दीक्षा संतापत म्हणाली. हो, मला धमकी? या दक्षला? आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी, नाहीतर मी माझ्या मर्यादा विसरून जाईल, समजलं ना? दक्ष तिचा हात पिरगाळत म्हणाला. दक्ष, हात सोड, आपण बाहेर आहोत. तुला कळतं का तू काय वागतोयस ते? नाही सोडणार, जा. काय करणार आहेस तू? ही अक्कड ना माझ्यापुढे नाही दाखवायची, समजलं? तुला जमिनीवर आणायला फार वेळ लागणार नाही मला. मी माझ्या लिमिट्समध्ये आहे ना, तेच ठीक आहे तुझ्यासाठी. नाहीतर काय मिस्टर दक्ष? जबरदस्ती करशील माझ्यावर? ओ, तुला तर लायसन्स मिळालंय ना. तू कितीही प्रयत्न कर, मी तसं होऊ देणार नाही. ओ, मला चॅलेंज? हां, दिलं चॅलेंज. काय करशील? ओके, आता दाखवतोच तुला मी काय करू शकतो ते. दक्षने तिचा हात पकडून तिला गाडीत बसवलं आणि गाडी भरधाव रस्त्याला लावली. गाडीनं चांगला स्पीड पकडला होता. दक्ष रागानं लालेलाल झाला होता. थोडं पुढे गेल्यावर गाडी एका सुनसान रस्त्याला लागली. दीक्षाला आता जरासं टेन्शन यायला लागलं होतं. ती बोलून बसली होती खरी, पण हा सायको माणूस तिच्यासोबत. कुठे जातोय आपण दक्ष? तिनं चिडून विचारलं. आवाज बंद. नाही करणार बंद. कुठे नेतोयस तू मला? वा रे वा, आता तू माझ्यावर जबरदस्ती करून तुझी मर्दानगी दाखवणार का दक्ष? तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवायची म्हणा? दीक्षा, शट अप, दक्ष ओरडला. ओरडू नकोस. दीक्षाही ओरडली तसा दक्षने करकचून ब्रेक मारला. दीक्षा, जास्त तोंड चालवू नकोस, नाहीतर. दक्ष तिच्याजवळ जात म्हणाला. नाहीतर काय? हां, नाहीतर काय करशील? दीक्षा चिडून त्याच्या डोळ्यात पाहत होती. तोही तितक्याच गुस्सात होता. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून तिच्या ओठांवर गेली आणि त्याच्याही नकळत तो पुढे झुकला. दीक्षा बावरून त्याच्याकडे पाहत होती. तो अगदी जवळ आला होता. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकणार तोच. दीक्षानं जोर लावून त्याला मागे ढकलून दिलं आणि दक्ष भानावर आला. त्यानं काही न बोलता कार स्टार्ट केली आणि घराच्या दिशेनं वळवली. गाडीतही दोघे शांतच होते, आपापल्या विचारात हरवलेले. का करत होतो मी? तिला किस करणार होतो? आर यू मॅड दक्ष? त्याच्या मनात कालवा होत होती आणि स्वतःचाच राग येत होता. रागाच्या भरात त्यानं स्टिअरिंगवर मूठ आपटली. तशी दीक्षा एकदम दचकली आणि तिनं मान वळवली. दोघे घरी आले तेव्हा हॉलमध्ये अनुराधाबाई आणि नितीनची आई बसल्या होत्या. आलात होय? आम्हाला वाटलं आता डायरेक्ट हनीमून करूनच येताय घरी. नितीनच्या आईनं टोमणा मारला. तसं दक्षचं डोकं परत सटकायला लागलं होतं. अनुराधाबाईंच्या ते लक्षात आलं. दक्ष, दीक्षा, जा बाळांनो, चेंज करून जेवायला या. त्यांनी विषय बदलला. आई, मला भूक नाहीये, दीक्षा शांतपणे म्हणाली. घ्या, इकडे सासूबाई थांबल्यात जेवायच्या आणि ही मात्र खुशाल म्हणतीये हिला भूक नाहीये म्हणून. परत नितीनच्या आईनं भोचकपणा केलाच. आई, आलेच मी आवरून. दीक्षा पटकन वर निघून गेली. दक्ष आणि दीक्षा दोघेही आवरून जेवायला खाली आले. जेवतानाही दोघांचंही लक्ष नव्हतं. कसेबसे 2 घास पोटात ढकलून दोघे झोपायला निघून गेले. रूममध्ये गेल्यावरही दोघे शांतच होते. दीक्षा सरळ बेडवर आडवी झाली तर दक्ष बाहेर बाल्कनीत निघून गेला. काय चाललंय यार, हे मला वाटतंय तितकं सोपं नाहीये. तिला पाहून का असं वाटतं की माझं काहीतरी चुकतंय? खरंच कार्तिक म्हणतो तशी ती इनोसंट असेल का? पण मग ते पुरावे, ते कसे खोटे असतील? नाही, हे निव्वळ तिचं नाटक आहे. हो, असंच असणार आहे. दिसते तेवढी साधी नाही ही. पण दक्ष, काय करायला निघालेलास तू आज? असा कसा कंट्रोल गेला तुझा? आजवर एवढ्या मुली तुझ्या आसपास भटकत होत्या, पण कॅज्युअल फ्लर्टिंग व्यतिरिक्त तू त्यांना तुझ्या जवळही येऊ दिलं नाहीस. आणि आज तूच तिच्याजवळ, तुझ्या सगळ्यात मोठ्या दुश्मनाजवळ जात होतास. स्टॉप इट दक्ष, कंट्रोल युअर सेल्फ. पण ती त्या नितीनविषयी बोलते ते मला अजिबात आवडत नाही. त्याचा विचारही तिने करायला नकोय. वाव दक्ष,
गेली 3 वर्ष तूच तिला त्याच्या कचाट्यात टाकलं होतंस ना, आणि आता काय म्हणून उपरती होतीये तुला? ओ गॉड, दिस इज सो कॉम्प्लिकेटेड. दक्षने खसाखसा चेहऱ्यावर हात घासले आणि खोल श्वास घेतला. इकडे दीक्षा झोपायचा प्रयत्न करत होती, पण झोप तिच्यापासून कोसो दूर पळाली होती. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर दक्षचा चेहरा येत होता. राग तर खूप होता, पण तो जेव्हा जवळ आला होता त्याच्या डोळ्यात काही क्षण तिला वेगळेच भाव दिसले होते, ज्यानं ती बावरली होती. तो असं का वागला असेल याचा ती विचार करत होती. आजपर्यंत त्यानं तिला कधी स्पर्श केला नव्हता, अगदी त्याच्या फर्स्ट नाईटलाही नाही. आणि आज तो असा अचानक. तिचे डोळे भरून आले. तिच्या संयमाची आणि सहनशक्तीची कसोटी सुरू होती. त्याचं सतत तिला टोचून बोलणं तिच्या जिव्हारी लागत होतं. दक्ष, तुला तुझ्या प्रत्येक कृतीचा हिशोब द्यावा लागेल मला. ज्या दिवशी मला सत्य काय आहे ते कळेल ना, त्या दिवसानंतर तुझं जीणं हराम करून सोडेन मी. जस्ट वेट अँड वॉच. जितका त्रास तू मला आत्ता देतोयस ना, त्याहून कैक पटीनं त्रास जास्त तुला होणार आहे. आय विल मेक शुअर. दीक्षा स्वतःला परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करत होती. तिनं मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती विचार करत झोपी गेली. आज संध्याकाळी रिसेप्शन असल्यानं दक्ष सकाळी लवकर उठून कामाला बसला. तो लॅपटॉपवर काम करत तर होता, पण त्याचं लक्ष उडालं होतं. दीक्षा आंघोळ करून बाहेर आली तसं दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर रुळत होते. चेहरा टवटवीत दिसत होता, फक्त जराशी कॉम्पॅक्ट आणि ओठांवर पिंकिश लिपस्टिक, पण तेही तिला सुंदर बनवत होतं. दक्षचं परत तिच्या ओठांकडे लक्ष गेलं आणि त्याचा कालचा प्रसंग आठवला. त्यानं विचार झटकले, पण तरीही मन मात्र अस्वस्थ झालं होतं. लॅपटॉप बाजूला ठेवून त्यानं डोळे बंद केले. कालच्या प्रकारानंतर सतत तिच्याकडे नजर वळतीये. तिचा इनोसंट चेहरा काळजात कालवा कालव करतोय. माझ्या मूर्खासारखा वागलोय मी काल. दक्ष, हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड करू नकोस. दक्ष स्वतःला बजावू लागला. तो विचार करत असताना त्याच्या कानावर हाक पडली. दक्ष. आत्या. आवाज ऐकून दक्षने डोळे उघडले. समोर त्याची आत्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन उभी होती. तू कधी आलीस? दक्षने उठून तिला मिठी मारलीच. मगाशीच आले. म्हटलं माझ्या राजासाठी कॉफी घेऊन जावी. आत्या दक्षच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवत म्हणाली. बरं झालं तू आलीस. हो का? मग लग्नाला का नाही बोलावलंस? एवढी सोन्यासारखी सुनबाई आणलीस तर सन्मानाने आणायचं ना तिला. हे असं अचानक परस्पर लग्न कशाला करायचं? आत्या दीक्षाकडे पाहत म्हणाल्या. सॉरी ग. असू देत असू देत. दीक्षा, मी दक्षची अनघा आत्या बरं का. काय रे घोड्या, निदान ओळख तरी करून दे बायकोशी. आणि हे काय तू आज काम करतोयस? दीक्षा, याला जरा ओरडत जा, नाहीतर हा असाच वागत राहील. आजच्या दिवशी काम करणं गरजेचं आहे का? एवढी सुंदर बायको समोर असताना तिच्याकडं पाहायचं सोडून तुझी नजर लॅपटॉपकडे वळतेच कशी रे? आणि तू ग, याच्यावर रागवायचं सोडून शांत काय उभी आहेस? चला पटकन आवरून दोघांनी खाली निघून या. आत्या खोटं खोटं रागावत म्हणाल्या. हो आत्या, येतो. दीक्षा कसंबसं म्हणाली. दोघांनी सोबत या. आत्यांनी नजरेनं त्यांना दटावलं आणि खाली निघून गेल्या. दीक्षा उदास मनानं तयारीला लागली. तिचं आवरून झाल्यावर ती बाल्कनीत निघून गेली तसं दक्षने आवरायला घेतलं. थोड्या वेळानं दोघेही खाली निघून गेले. सगळे नाश्ता करायला बसले होते. दीक्षा सगळ्यांना सर्व करत होती. दीक्षा, तू काय हे सगळं करतीयस? लोक आहेत आपल्याकडं त्यासाठी. ये बस आणि नाश्ता करून घे आमच्यासोबत. आत्या म्हणाल्या तशी दीक्षा त्यांच्या शेजारी बसली. नाश्ता संपवून दक्ष रूममध्ये निघून गेला. दीक्षा ही वर चालली होती की आत्यांनी तिला बोलवलं आणि तिच्या हातात एक बॉक्स ठेवला. बघ, आवडतायत का? त्या हसल्या. दीक्षानं बॉक्स ओपन केला. आत सुंदरसे सोन्याचे तोडे होते. आत्या, हे सगळं कशासाठी? असू देत ग. जे काही झालं पूर्वी त्यानंतर दक्ष पूर्ण विखुरला होता. आशाच नव्हती परत कधी सावरेल अशी, पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि तो परत माणसात यायला लागला. आत्यांचे डोळे भरून आले. आत्या, असं काय झालेलं तेव्हा? दीक्षानं विचारलं. त्याचा जीव होता ग खूप, पण. आत्या पुढे बोलणार तेच अनुराधाबाई खाली आल्या आणि त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं. आत्या तर गेल्या, पण दीक्षाच्या विचारांची चक्र जोरात फिरायला लागली होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.